मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलंबित आमदार सतीश चव्हाण यांना गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा आहे। मात्र ही जागा महायुतीत भारतीय जनता पक्षाचे प्रशांत बंब यांचा गड असल्यामुळे त्यांना सुटणार हे जवळपास निश्चितच आहे। सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार तयारी सुरू आहे। 2 दिवसापूर्वी सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून निलंबित करण्यात आलं होतं, तर दुसऱ्या बाजूने शरद पवारांकडून त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील देण्यात आल्याचं सांगितलं जातंय। याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की गंगापूरमधले स्थानिक समीकरणे काय, प्रशांत बंब यांची सध्याला गंगापूरमध्ये परिस्थिती काय, खरंच सतीश चव्हाण हे प्रशांत बंब यांचा विजय रथ रोखू शकतात का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी। नाव प्रशांत बन्सीलाल बंब। तुम्ही ती म्हण ऐकलीच असेल, मूर्ती लहान पण कीर्ती महान। विद्यमान राजकारण्यांवरती जर ही टर्म कोणाला सूट होत असेल तर ती प्रशांत बंब यांच्यावरच। काटक शरीर, धारदार नजर, अभ्यासू आणि आक्रमक वक्तृत्व असंच काहीचं वर्णन प्रशांत भाऊ यांचं करता येईल। गंगापूर तालुक्यातल्या लासूर स्टेशन या गावाच्या सरपंच पदापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रशांत बंब यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि आमदारकी असा प्रवास केलाय। मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या तालमीत वाढलेला प्रशांत बंब त्यांनी 2009 साली विधानसभा निवडणूक ही अपक्ष लढवली होती। त्याला कारण होतं गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा। शिवसेनेच्या अण्णासाहेब माने यांनी 1999 आणि 2000च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता। त्यामुळे भाजपात असलेल्या प्रशांत बंब यांनी पदाचा राजीनामा देत 2009 साली अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि 23,499 मतांनी विजय मिळवत सर्वांनाच त्यांनी चकित केलं। त्यानंतर झालेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती तुटली। त्यावेळी प्रशांत बंब यांनी मोदी लाट आणि भाजपची येणारी कावेळ ओळखून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली। तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून विधान परिषद विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि काँग्रेसकडून शोभाताई खोसरे, त्यावेळी चौरंगी झालेल्या या लढतीत प्रशांत बंब यांनी पुन्हा बाजी मारली आणि 17,278 मतांनी दुसऱ्यांदा विधानसभा गाठली। पुढे 2019 मध्ये शिवसेना आणि भाजपची युती झाली। त्यावेळी महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटावी अशी भूमिका त्यावेळच्या स्थानिक शिवसैनिकांनी घेतली होती। यामध्ये आघाडीवर प्रशांत बंब यांचे पारंपरिक विरोधक कृष्णा पाटील डोणगावकर, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर आणि यानंतर ही जागा शिवसेनेला सुटणार असा एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं। मात्र प्रशांत बंब यांची देवेंद्र फडणवीसांशी असलेली जवळीक इथे कामी आली आणि पुन्हा प्रशांत बंब हे भाजपच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले। तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र संतोष माने हे निवडणुकीच्या मैदानात होते। त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्या आग्रहाखातर कृष्णा पाटील डोणगावकर यांनी देखील प्रशांत बंब यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केली होती आणि ज्यावेळी निकाल लागला तेव्हा 34,971 मतांनी प्रशांत बंब हे विजयी झाले होते। यानंतर मधल्या काळात बरंच पाणी पुलखातून वाहून गेलं। शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवर कृष्णा पाटील डोणगावकर आणि प्रशांत बंब यांचे वाद हे गंगापूर सहकारी साखर कारखान्यावरून विकोप यायला गेले होते। मात्र हे सर्व झाल्यावर वरच्या गोष्टी आता मूळ मुद्दा येऊन ठेपतो तो सतीश चव्हाण यांच्यावर। मराठवाडा पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या 5 वर्षांपासून गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। कोणत्याही परिस्थितीत गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असा मानस सतीश चव्हाण यांचा आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गंगापूरमध्ये आले असता त्यांनी याबाबतचे संकेत देखील दिले होते। पण मधल्या काळात पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सतीश चव्हाण यांनी
अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं। मात्र विधानसभेसाठी महायुती ठरलेल्या विद्यमान आमदारांना तिकीट देण्याच्या फॉर्म्युलेमुळे सतीश चव्हाण यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे सतीश चव्हाण यांनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला असून सतीश चव्हाण काल वाय.बी. चव्हाण सेंटरला शरद पवारांची भेट घेण्यासाठी देखील गेले होते। पण यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या घटनेनुसार त्यांच्या पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन केले। तसंच बघायला गेलं तर सतीश चव्हाण हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातले, पण उमरगा विधानसभा मतदारसंघ हा SC प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे चव्हाण हे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करताना दिसतात। मात्र खरंच सतीश चव्हाण प्रशांत बंब यांना निवडणुकीत पराभूत करू शकतात का? तर या प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी आपल्याला गंगापूर खुलताबाद मतदारसंघाची सामाजिक स्थिती पाहणे गरजेचे आहे। गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाच्या सामाजिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या भागात मराठा, मुस्लिम आणि दलित मतं ही कायमच निर्णायक ठरली आहेत। यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे इथल्या दलित आणि मुस्लिम मतांनी कायमच निवडणुकीत प्रशांत बंब यांना पाठीमागे आपली ताकद उभी केली आहे। मात्र मराठा मतांनी बऱ्याचदा प्रशांत बंब यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळतं। मात्र 2009 आणि 2014 साली मराठा मतांचं विभाजन होऊन या ठिकाणी प्रशांत बंब यांना फायदा झाला होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कृष्णा पाटील डोणगावकर हे प्रशांत बंबच्या साथीला असल्यामुळे तसंच स्वतः प्रशांत बंब हे देखील 30 ते 35% मराठा मतं या आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाल्यामुळे या ठिकाणी बंब यांना फायदा होऊन त्यांच्या मताधिक्यात गेल्या 2 निवडणुकीपेक्षा 10 ते 15,000 मतांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र यंदाची जर परिस्थिती पाहिली तर प्रशांत बंब यांच्या दलित आणि मुस्लिम मतांवरती निवडून येत होते। त्यामधले बऱ्यापैकी दलित आणि मुस्लिम मतं हे सतीश चव्हाण आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी ठरले आहेत। त्यामुळे ही बाब निवडणुकीत कुठेतरी प्रशांत बंब यांच्यासाठी चिंता वाढवणारी दिसते। आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे मराठा समाज जो कायमच प्रशांत बंब यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे ती देखील सतीश चव्हाण यांच्याच बाजूने आपली ताकद उभा करेल, यामध्ये काहीच शंका नाहीये। त्याशिवाय जर पाहायला गेलं तर गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठं जाळं पसरलं आहे आणि सतीश चव्हाण हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिवपदी असल्यामुळे ही बाब त्यांच्यासाठी जमेची बाजू बनली आहे। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर प्रशांत बंब यांना मतदानात मूळ आघाडी मिळते ती गंगापूर तालुक्यातल्या लासूर स्टेशन या व्यापारी केंद्र असलेल्या शहरातून, कारण प्रशांत बंब यांचं ते मूळ गाव आहे। मात्र सध्याची स्थिती जर पाहिली तर सतीश चव्हाण यांनी लासूर स्टेशन शहरालाच आपल्या प्रचाराचं मुख्य केंद्र बनवलंय। चव्हाण यांनी लासूर स्टेशन मधल्या अनेक बंब समर्थकांना आपल्या बाजूने देखील वळवल्याचं पाहायला मिळतंय। आणखीन एक बाब जर पाहायची झाली तर लासूर स्टेशन शहरांमध्ये शिक्षक व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे आणि मधल्या काळात प्रशांत बंब यांनी शिक्षकांनी मुख्यालय राहण्याचा जो निर्णय उचलून धरला होता त्यामुळेही शिक्षक मंडळी मोठ्या प्रमाणात प्रशांत बंब यांच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता दुसऱ्याच बाजूने विचार केला तर मुख्य प्रश्न उपस्थित होतोय तो कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या भूमिकेचा। कृष्णा पाटील डोणगावकर हे गेल्या 5 वर्षांपासून प्रशांत बंब यांच्या विरोधात जोमाने कामाला लागल्याचं दिसतंय। शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर तर डोणगावकरांच्या आशा आणखीनच पल्लवित झाल्या होत्या। मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्यामुळे त्या ठिकाणी कृष्णा पाटील डोणगावकर यांची कुठेतरी कोंडी झाली आहे। यातून कृष्णा पाटील डोणगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट करत आपली उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे। मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा बँक या सर्व संस्था शिवसेनेकडे असूनही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाकडे जाणं हा सर्वसामान्य शिवसैनिकांवर अन्याय असल्याचं 2 गावकऱ्यांनी व्यक्त केलंय। यामुळे कुठेतरी कृष्णा पाटील डोणगावकर हे नाराज होऊन शिवसेनेत बंडखोरी करत अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे तसंच मतदारसंघात शिक्षक त्यांच्या माध्यमातून डोणगावकर यांचं 30 ते 40 हजार मतांचा पॉकेट हे फिक्स आहे।
आता यदा कदाचित असं झालं आणि कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला तरी या ठिकाणी मराठा मतांची विभागणी ही मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा फटका कुठेतरी सतीश चव्हाण यांना बसताना दिसतोय। आता यामध्ये आणखीन एक नेत्यांचं नाव येतं ते म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वर निळू पाटील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोटीनंतर जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या सोबत जाणं पसंत केलं होतं, मात्र डॉक्टर ज्ञानेश्वर निळू पाटील हे शरद पवारांसोबतच राहतील आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठेतरी डॉक्टर ज्ञानेश्वर निळू यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीची अपेक्षा देखील होती। त्या सहज त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी देखील सुरू केली होती। मात्र आता शरद पवारांमार्फत सतीश चव्हाण यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाल्याचे चर्चा सुरू झाल्यामुळे ज्ञानेश्वर निळू यांचा देखील पत्ता कट झाला आहे। आता यातून निळू पाटील हे देखील नाराज होऊन अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। ही बाब देखील कुठेतरी सतीश चव्हाण यांना धोक्याची ठरू शकते, कारण वाळूज MIDC या भागामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर निळे यांचा देखील 10 ते 15 हजार मतांचा पॉकेट फिक्स असल्यामुळे त्यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे। शिवाय गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवलेले संतोष माने यांनी आपला पाठिंबा हा प्रशांत बंब यांना दिला असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे, ज्यामुळे प्रशांत बंब यांची मतदारसंघात ताकद वाढली असल्याचं देखील बोलल्या जाते। आता विकासाच्या मुद्द्यावरती जर बोलायचं झालं तर प्रशांत बंब यांच्यावर वारंवार कायगाव ते देवगाव या रस्त्याच्या प्रलंबित कामावरून अनेकदा टीका होत राहिली आहे। प्रशांत बंब यांनी आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीला या रस्त्याचं काम देखील केलं होतं, मात्र हा रस्ता अगदी काही महिन्यातच पूर्व परिस्थितीवर आल्यामुळे प्रशांत बंब यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। सध्याला देखील ह्याच कायगाव ते देवगाव रस्त्यावरून विरोधक प्रशांत भाऊ यांना घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात, ज्यामुळे त्याचा सरळ फायदा कुठेतरी सतीश चव्हाण यांच्या बाजूने होताना दिसतोय। मात्र प्रशांत बंब यांच्या बाजूने जर बोलायचं झालं तर त्यांनी लासूर स्टेशन शहर, गंगापूर शहर आणि MIDC भागात केलेली विकास कामे ही त्यांच्या जमेची बाजू म्हणावी लागेल। त्यासोबतच नायगाव प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात आणलेलं पाणी देखील निवडणुकीत त्यांची बाजू भक्कम करताना दिसते। तसंच प्रशांत बंब यांनी मतदारसंघातल्या नागरिकांना खुश करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आपली दलित आणि मुस्लिम वोट बँक ही आपल्याकडेच राहावी यासाठी मतदारसंघात तीर्थक्षेत्र दर्शन कार्यक्रम देखील राबवले। तसंच त्यांनी मतदारसंघातल्या मजूर वर्गाला कामगार पेटी तसंच संसार भांडे देखील वाटलेत, ज्यामुळे मजूर वर्ग देखील सध्याला प्रशांत बंब यांच्यावर खुश असल्याचं पाहायला मिळतंय। त्या सर्व बाबींचा कुठेतरी प्रशांत बंब यांना निवडणुकीत फायदा होईल असं देखील काही पत्रकारांचं म्हणणं आहे। मात्र सतीश चव्हाण यांनी सुरू केलेली जोरदार तयारी पाहता यंदा गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात लढाई ही रंजक होणार आहे, यात काहीच शंका नाहीये। यावर तुम्ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता। धन्यवाद।